काय असतं स्पिरुलिना मला सांगा ना. हा, तर स्पिरुलिना काय आहे? स्पिरुलिनाची जी 1 ग्रॅम पावडर येते त्यामध्ये आपल्याला 1 किलो जेवढी फळामध्ये ताकद असते तेवढी आपल्याला 1 ग्रॅम पावडर मधून भेटते. नाही म्हणजे स्पिरुलिना काय आहे नेमकं मी हे विचारतोय तुम्हाला. हे प्लांट बेस्ड आपण ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. हा, जे बोलतो हिरवी शेवाळ जी असते. हा, तर आपण ते प्लांट आपला आहे त्याच्यामध्ये आपण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. बर. हा, जे 100% नॅचरल ऑर्गॅनिक आहे. हा, रासायनिक वगैरे काही वापरत नाही तुम्ही? नाही 100% नॅचरल आणि ऑर्गॅनिक्स आहेत. आपल्या कंपनीने सुद्धा अप्रूव्ह केलंय. FDA USDA ज्या कंपन्या आहेत जे नॅचरल प्रोडक्टना अप्रूव्ह करतात त्या कंपनीने आपल्या प्रोडक्टना अप्रूव्ह केलेलं आहे. हा, तर त्याच्यामध्ये स्पिरुलिना आपण घेतल्याने 1 ग्रॅम पावडर मध्ये आपल्याला 1 किलो फळांची ताकद भेटते. आता हे असं नासाने अप्रूव्ह केलंय. जे स्पेस मध्ये जे लोक जातात त्यांना सुद्धा तिकडे सगळं प्रोटीन्स भेटत नाही, न्यूट्रिशन भेटत नाही. तर त्यांच्यासोबत सुद्धा स्पिरुलिनाचे प्रोडक्ट पाठवले जातात. ज्यात आपण डेली लाईफ मध्ये आता फ्रुट्स व्हेजिटेबल्स खातो किंवा नॉनव्हेज मध्ये चिकन एग्स वगैरे खातो, फिश, ज्यातून आपल्याला 10% जास्त एनर्जी आपल्याला स्पिरुलिना मधून भेटते. तेवढे न्यूट्रिशन त्याच्यामध्ये असतात. आणि हे आपण डेली कन्झ्युम केल्यामुळे आपल्याला हेअरफॉल असेल किंवा स्किनचे काही इश्यूज असतील किंवा बॉडीमध्ये आपलं बीपी कोलेस्ट्रॉल असेल किंवा जॉईंट पेन वगैरे होतात. हो, हे सगळं आपलं कमी व्हायला हेल्प होतं. तर हे आपल्याला आजार कशामुळे होतात? आपल्या डेली लाईफ मध्ये आपण प्रोटीन आपण खात नाही जास्त, फ्रुट्स आपलं खाणं होत नाही, त्याच्यामुळे हे आजार होतात. तर आपण डेली लाईफ मध्ये आपण न्यूट्रिशन्स विटॅमिन्स जर कन्झ्युम केले तर हे आपल्याला आजार कमी होतात आपले. अच्छा. आणि हे खाल्ल्याने आपल्याला काहीच साईड इफेक्ट होत नाहीत. अच्छा, साईड इफेक्ट काहीच नाही त्याचा? काहीच नाही होत. आणि ते कंटिन्यू घेतलं पाहिजे मॅडम? तुम्हाला स्पेसिफिक काही असेल हे तर तुम्ही ऍटलीस्ट 3 मंथ कंटिन्यू यूज करावं लागतं. तर आपल्याला रिझल्ट त्याचं भेटतं चांगलं. 3 महिने? हा, 3 मंथ यूज केलं पाहिजे. फूड सप्लिमेंट म्हणूनच येईल ना? हा, सप्लिमेंट्स. दिवसभरामध्ये एनर्जी आपली थोडी लो होते, तर काही वर्कआउट करणारे जे लोक असतात प्रोटीनची गरज असते, तो त्यातून सगळं आपल्याला भेटतं. अच्छा. थकवा वगैरे जाणवत नाही का मग? हा, थकवा वगैरे नाही जाणवत आपल्याला ह्याच्यातून. किती ग्रॅमचा डोस घेतला पाहिजे डेली? आता आपल्याकडे स्पिरुलिनाच्या कॅप्सूल्स आहेत, तर त्याच्यामध्ये 60 कॅप्सूल येतात. ते आपण दिवसातून 2 वेळा खाऊ शकतो. किंवा स्पिरुलिनाची पावडर येते ती आपला एक नॉर्मल स्पून असतो ना, तो दिवसातून 2 वेळा आपण ॲज अ वॉटर मध्ये मिक्स करून वगैरे खाऊ शकतो. अच्छा, टॅबलेट वगैरे नाही आहेत का मॅडम? नाही, आपण कॅप्सूल्स यूज करू शकतो. टॅबलेट सध्या नाही असं म्हणतो मी. होतं आपल्याकडे सध्या त्याचं मॅन्युफॅक्चरिंग नाहीये, तर मग कॅप्सूल्स देतोय. आणि बाकी मग हेअर ऑइल वगैरे पण आहे, ज्यांचे हेअरफॉलचे इश्यूज असतील ते हेअरफॉल आणि शॅम्पू वगैरे आहे त्यासाठी. आणि काही ना मग ॲक्नेचे वगैरे पिंपल्सचे प्रॉब्लेम्स असतील तर त्यांचे फेस वॉश आणि फेस पॅक सुद्धा आहेत. आणि ज्यांना वेट लॉससाठी जे काही असेल तर वेट लॉससाठी सुद्धा कॅप्सूल्स आहेत आपल्याकडे. अच्छा, स्पिरुलिना वेट लॉस होतं का मॅडम? हो, होतं ना. आपण ते ऍटलीस्ट ते पण 3 मंथ कंटिन्यू आपण यूज करावं लागतं. जरी तुम्ही 3 मंथ कंटिन्यू यूज केलं आणि जरी रिझल्ट नाही भेटलं तर आपण तुमचे कॅश रिटर्न देतो. पण असं शक्यतो होत नाही, रिझल्ट त्याचं भेटतं आपल्याला. आपल्या क्लायंटचे रिव्ह्यूज आहेत आपल्याकडे. अच्छा. आणि समजा एखाद्याला वजन वाढवायचं असेल तर? हा, वेट गेन्सचे सुद्धा आहेत आपल्याकडे. नाही म्हणजे स्पिरुलिना होतं का दुसरं काही आहे? स्पिरुलिनाच आहे आपल्याकडे वेट गेनसाठी सुद्धा. अच्छा, म्हणजे डायरेक्टली स्पिरुलिना होतं का वेट गेन? हो, होतं ना. अच्छा. अजून कशावरती चालतं मॅडम हे? बाकी हे सांगितलं ते कॉस्मेटिक म्हणजे फेस वॉश वगैरे हे ते. आणि आता बाकी ओव्हरऑल आपल्या सगळ्याच म्हणजे आता हेअरफॉल असेल किंवा स्किनचे काही इश्यूज असतील किंवा बीपी कोलेस्ट्रॉल किंवा हार्ट अटॅक येण्याचे पुढे आपल्याला फ्युचरमध्ये ही असते, तर ते सुद्धा कमी होते. किंवा कॅन्सर सारखे होणारे आजार सुद्धा कमी करण्याची ताकद स्पिरुलिनामध्ये आहे. अच्छा. कॅन्सर कोणता घटक येतो त्याच्यामध्ये? काय सर? म्हटलं स्पिरुलिनामध्ये कोणता घटक येतो की ज्याच्यामुळे कॅन्सरच्या पेशी नाहीशा होतात? आता स्पिरुलिना जे आपण मॅन्युफॅक्चरिंग जे करतो तर त्याच्या थ्रूच आपल्याला ते हेल्प करतं. नाही मॅडम, एक स्पेसिफिक घटक असेल ना का जो कॅन्सरला हरवू शकतो, त्या घटकाचं नाव काय बा जो स्पिरुलिनामध्ये येतो? थोडं एवढी आयडिया नाही मला, मी सरांशी तुम्हाला बोलून सांगितलं. 1 मिनिट थांबा, मी सांगतो तुम्हाला. फायकोसायनिन आहे का स्पिरुलिनामध्ये?
तर थोडं सरांना विचारावं लागेल प्रोडक्ट बद्दल. फायकोसायनिन घटक काम करतो कॅन्सर वरती. ओके ते जर ओके माझ्या माहितीप्रमाणे मी समजलोय फायकोसायनिन आहे त्याच्यामध्ये. हां हां आणि फायकोसायनिन काम करतो. जे मातृत्वाच्या दुधात येतं GLA तो घटक पण येतो त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे. ओके ओके. नाही थोडी एवढी आयडिया नाही मला. मी सरांना विचारून सांगू शकते तुम्हाला. अच्छा अच्छा अच्छा. हां. ठीक आहे ना मॅडम, काही अडचण नाही. हं. नंबर आहे माझ्याकडं, मी कळवतो तुम्हाला. ठीक आहे.